हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आम्ही जे वॉटर पार्कला गेलो होतो त्याचे व्हिडिओज टाकायचे राहिले होते, तो ब्लॉग बनवायचा राहिला होता म्हणून आम्ही बनवला आहे आता। आणि हे बघा, आम्ही जायला निघालो आहे वॉटर पार्कला। सगळेजण खूप मजेत आहे कारण त्यांना माहीत आहे तिथे मस्त एन्जॉय केला जाईल। आणि अधिराजला सोबत घेतला। अधिराज कारमध्ये तर शांत बसत नाहीच, तो चुलबुल पांडे आहे पहिलेच, म्हणून त्याला मी मागे नाही बसवलो। मागे त्यांनी सगळ्यांना त्रास दिला असता। समोर बसला आहे आणि समोर पण तो खाली बघा, सीटच्या खाली तिथं खाली उतरायला बघत आहे, तो तिथे खाली बसत आहे आणि तिथं फसला ना, मग झालं आमचं वॉटर पार्क तिथेच होऊन जाईल कारमध्ये। त्याच्यानंतर आम्ही जायला निघालो। आज वातावरण पण खूप छान होतं आणि बघा, तिथं पोचल्यानंतर गाड्याच गाड्या आहे, गाडी ठेवायलासुद्धा जागा नाही आहे। आम्हाला असं वाटलं खरंच आम्ही एवढ्या लोकांमध्ये एन्जॉय करू शकू की नाही, कारण आम्ही पहिल्यांदा चाललो आहे की तेव्हा खूप सारे जण आहेत तिथे आणि सगळेजण वाट बघत आहे। मेन माणूस जो आहे तोच जाणार ना आतमध्ये तिकीट काढण्यासाठी। मी तर अधिराजला कडेवर घेऊन होती, त्यामुळे मी तिथे बाहेर बसली। त्यांना म्हटलं तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, मी फक्त तुमच्या मागे मागे येते, कारण त्याला घेऊन मी जास्त फिरू शकत नाही। त्यानंतर आम्ही लोकांनी इथे तिकीट्स काढल्या। त्याच्यानंतर आमच्या आतमध्ये एंट्री झाली। एंट्री झाल्यानंतर आम्ही तिथे पैसे वगैरे दिल्यानंतर आम्हाला कॉस्ट्यूम घालायचे होते, त्याच्यामुळे आम्हाला जेंट्सचा वेगळं आणि लेडीजचं वेगळं होतं। तर मी अधिराजला घेऊन चालली होती, श्रावणी वगैरे माझी बहीण वगैरे सोबत होती। तिथं आम्ही आमचे कॉस्ट्यूम घेतले आणि आतमध्ये एंट्री केली। खूप छान, सगळेजण आपापल्या याच्यात होतं, असं काहीच नव्हतं की गर्दी आहे म्हणून कोणी कोणाकडे लक्ष देत आहे। सगळे बिंदास मजा करा, एन्जॉय करा, जसं नाचायचं तसं नाचा। आणि पण माझं मन तर सगळं अधिराजमध्येच अटकलेलं असते, त्याच्यामुळे मी त्याला घेऊन थोडीशी बाहेर बसली होती। तो पण एन्जॉय करत होता, त्याला पण छान वाटत होतं। आणि ही बघा नित्या तर पाण्याच्या बाहेर निघायला तयारच नव्हती, कंटिन्यू खेळत राहिली ती। तिथे गेल्यानंतर आम्ही कंटिन्यू खेळत होती ती, आणि त्याच्यानंतर तिथे छान खेळायला पण खूप छान छान होते। ती प्रत्येक याच्यात बसतोच म्हणे, म्हणजे तिला असं भीती वगैरे काहीच नव्हती वाटत। आम्ही सगळे घाबरत होतो पण ती नव्हती घाबरत। याच्यामध्ये बसतो त्याच्यामध्ये बसतो, अर्धा पागल तर तिने तिच्या मम्मीला आणि मला केलंच होतं तिथे। फायनली ती यामध्ये बसली आणि बघा कशी राजासारखी बसली आहे, मस्त बिंदास, काही भीती नाही काही नाही। आम्हाला तरी भीती वाटत होती की ती हात सोडेल तर पडेल की काय वगैरे, पण ती मस्त बसली होती। आणि नंतर तिथे एक एक त्यांना पार्टनर दिला बसायला, ते तरी बरं झालं। आणि इथे बघा आम्ही बसलो आहे ड्रॅगनमध्ये, मी आणि माझी बहीण, तिथे पण आम्ही घाबरत। त्यानंतर हे बघा, हे मी पहिल्यांदा बघितलं, याला मी याआधी टी व्हीमध्ये वगैरेच बघितलं, रिअलमध्ये कधीही बघितलं नाही। याला काय म्हणतात याचं नावसुद्धा मला माहिती नाही, म्हणून कमेंट्समध्ये विचारू नका। तुम्हाला माहीत असेल तर तुम्हीच मला सांगाल। आणि यामध्ये पण आम्ही विचार केला होता बसण्याचा, पण हे जेव्हा बघितलं ना तेव्हाच आम्ही म्हटलं की नाही, आपण यामध्ये नाही बसू शकत, कारण हे पण खूप फास्टमध्ये जाते आणि याच्यामध्ये पण बसल्यानंतर खूप भयानक भीती वाटते। त्यामध्ये पण बसल्यानंतर ना खूप भयानक हालत झाली आहे प्रत्येकांचीच। बाहेर निघाल्यानंतर त्यांनी फक्त एकच शब्द वापरला आहे की यामध्ये पुन्हा बसू नका रे बाबा। आम्हाला तर खूपच हसायला आलं, कारण आम्ही त्यामध्ये बसलो नाही। आम्हाला तिच्या काकू म्हणत होत्या की तुम्ही बसता का, की आम्ही म्हटलं नाही, आम्हाला बसायचं नाही, आम्हाला फक्त बघायचं आहे की ते कसं फिरते। आणि खूप भयंकर फिरत होतं। तुम्ही बाहेर निघाल्यानंतर त्यांचे प्रत्येकांचे चेहरे बघून घ्या, एक्सप्रेशन बघून घ्या त्यांचे, की त्यांना कसं फील होत आहे।